शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। ईश्वरपूर बसस्थानकात चाकू हल्ला, अल्पवयीन विद्यार्थी गंभीर जखमी। ईश्वरपूर बसस्थानक परिसरात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना दिनांक 18 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास घडली। या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मारेकरी व जखमी अल्पवयीन आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी विद्यार्थी जुनेखेड येथील रहिवासी असून तो एसटी बसने कॉलेजला येत होता। बस ईश्वरपूर बसस्थानकात दाखल होताच नवेखेड येथील एका अल्पवयीनाशी त्याचा वाद झाला। यापूर्वी झालेल्या भांडणाचा व मोबाईलवरील संभाषणाचा राग मनात धरून संबंधित अल्पवयीनाने विद्यार्थ्याला शिवीगाळ करत अचानक धारदार चाकूने मानेजवळ, पाठीवर व काखेत वार केले। बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी हा थरारक प्रकार घडूनही तात्काळ मदत किंवा पोलिसांची उपस्थिती नसल्याने संताप व्यक्त होत आहे। हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जखमी विद्यार्थ्याने स्वतः नातेवाईकांना फोन करून घटनास्थळी बोलावले। त्यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेने ईश्वरपूर बसस्थानकातील सुरक्षेचा फज्जा उडाला असून प्रवाशांची व विशेषतः विद्यार्थ्यांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। दररोज शेकडो विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ असलेल्या बसस्थानकात पोलीस बंदोबस्त नसल्याने अशा घटना घडत आहेत। या प्रकरणी जुनेखेड येथील अल्पवयीनाच्या फिर्यादीवरून नवेखेड येथील अल्पवयीनाविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।